17 वर्ग पदभरती करण्यात आली, मात्र हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना पदावर रुजू न करून घेतल्यामुळे आता पात्र विद्यार्थ्यांवर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे। नाशिकच्या गोल्फ क्लब मैदान या ठिकाणी गेल्या 6 दिवसांपासून 13 जिल्ह्यातले विद्यार्थी बेमुदत आमरण उपोषणाला बसलेत। उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती देखील खालावतीये। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। 17 वर्ग संदर्भातील जी भरती झाली होती त्या भरती संदर्भात अनेक आदिवासी विद्यार्थी हे नियुक्तीपत्रांपासून वंचित आहेत। त्यांची भरती झाली आहे, अनेक विद्यार्थी यामध्ये पात्र देखील झालाय, मात्र त्यांना अद्यापही नोकरीवर रुजू न केल्यामुळे कुठेतरी आता आदिवासी समाजातील जे पात्र विद्यार्थी आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या गोल्फ क्लब मैदान या ठिकाणी जवळपास 6 दिवसांपासून हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपोषण करताय, बेमुदत आमरण उपोषण करताय। मात्र या ठिकाणी शासनाने अद्यापही निर्णय न घेतल्यामुळे आता नेमकी या उपोषणकर्त्यांची नेमकी काय भूमिका आहे आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, नेमकी आपली भूमिका काय आता? सर, गेले 6 दिवस आमचे पात्र विद्यार्थी या ठिकाणी सर्व परीक्षा पूर्ण करून पात्रता एलिजिबल सगळं करून सुद्धा या ठिकाणी आज 6वा दिवस आहे, आम्हाला न्याय मिळत नाही। आम्ही सरकारला आज 6वा दिवस असताना ओरडून सांगतोय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, कोणीही दखल घ्यायला तयार नाही आणि हे असंच चालू राहिले तर आमचं आंदोलन आम्ही हे तर थांबवणार नाहीत, पण आम्हाला काहीतरी तीव्र भूमिका घेतल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाहीत असं मला एक सरकारला सांगणं आहे। आपली काय भूमिका आहे? आपण या ठिकाणी उपोषण करताय, सरकारकडनं आपल्या नेमका काय अपेक्षा आहे? सरकारकडनं आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला लाडकी बहीण योजना नको, तुम्ही लाडकी बहीण योजना देऊन आमचा सन्मान करताय, पण आज आम्ही 13 जिल्ह्यातल्या विद्यार्थिनी इथं 6 दिवस झाले बसलोय। आमचे उपोषणकर्त्यांचे खूप हाल झालेले आहेत, म्हणजे आतापर्यंत त्यांची प्रकृती खूप खालावलेली आहे। तुम्ही आम्हाला न्याय द्या, आमच्या हक्काच्या नोकऱ्या द्या, आम्हाला लाडकी बहीण योजना नको। जर येत्या 2 दिवसात जर आमचा काही निर्णय लागला नाही तर आम्ही सर्व महिला भगिनी ह्या ठिकाणी सरकारच्या नावाने मुंडन करणार आहोत। काय नेमकी आपली भूमिका आहे? आपण या पेसा भरतीमध्ये पात्र झालाय, किती विद्यार्थ्यांचं आपण प्रतिनिधित्व करताय, काय नेमकी आपली पुढची भूमिका असणार? सर, मला एवढं सांगायचं आहे की गेल्या 6 दिवसापासून हे आम्ही उपोषण सुरू केलेलं आहे। आमच्या सर्वात प्रथम आमचे जे उपोषणकर्ते आहेत त्यांची तुम्ही अवस्था बघा, त्यांची काय हालत झालेली आहे। आम्ही सर अक्षरशः इथे असं वाटतंय की आम्ही ना आमचा आता म्हणजे अंतकरणातून शब्द निघतात सर। आम्हाला असं वाटतंय की तुम्ही कुठंच आमचा विचार करत नाही आहे सर। आता एक शब्द सांगा असं वाटतं की तुम्ही आम्हाला लाडकी बहीण योजना देतात ना, नक्की आम्ही बहीण आहोत ना तुमच्या, तर येत्या आजच्या आणि उद्याच्या दिवसात ठोस निर्णय घ्या, नाही तर ज्याप्रमाणे या ताईने तुम्हाला सांगितलं की आम्ही येत्या म्हणजे तुम्ही जर आम्हाला न्याय नाही दिला तर सगळ्या बंधू म्हणजे सगळ्याच्या आम्ही महिला आहोत त्यांनी मुंडन करणार आहोत, एवढं लक्षात घ्या। आणि हे सरकारच्या नावाने असेल आणि हे सर्वप्रथम आदिवासी महिला करतील, एवढं लक्षात ठेवा। बाकी सर काय नाही सांगायचंय। काय नेमकं या संदर्भात अडचणी येत आहे? सरकारकडनं आपण नेमकं काय त्या ठिकाणी आपण पाठपुरावा करताय? आजपर्यंत गेली 4 वर्षे अनेक बैठका झाल्या, त्या ठिकाणी मात्र या बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही। आज आमची सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला कोर्ट अधीन राहून या नियुक्त्या मिळाव्यात, मात्र बाकी सगळ्या संवर्गाला इतर जातींना कोर्टाच्या अधीन राहून नियुक्त्या दिल्या जातात। त्याच आमच्या जो सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे त्या केसचा संदर्भ घेऊन नियुक्त्या दिल्या जातात, मात्र ज्यावेळेस आम्ही आदिवासी 17 संवर्ग मागणी करतो त्यावेळेस कुठेतरी आम्हाला या ठिकाणी थांबवलं जातं। तर आमची हीच विनंती आहे की कोर्ट अधीन राहून नियुक्त्या मिळू शकतात आणि त्याने तोडगा निघू शकतो, हीच आमची सरकारला विनंती आहे। नाहीतर येणाऱ्या 2 दिवसांमध्ये मात्र या ठिकाणी उग्र स्वरूप प्राप्त होईल आणि त्याला मात्र सरकार जबाबदार असेल। नक्कीच आपण बघतो या ठिकाणी जे आंदोलनकर्ते आहेत ते आता आक्रमक भूमिका घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। लाडकी बहीण नकोय, मात्र आमच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या मिळाव्या अशी देखील त्यांची मागणी आहे। आपण जर या ठिकाणी जर बघू शकतो या ठिकाणी जे उपोषणकर्ते आहेत त्यांची देखील जी तब्येत आहे ती खालवते, मात्र शासनाच्या बाजूने या ठिकाणी कोणतेही ठोस निर्णय घेतले जात नाहीये। उद्याच्याला जर या संदर्भात जर काही निर्णय झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये हे सर्व आंदोलनकर्ते शासनाच्या विरोधात जाऊन आक्रमक भूमिका घेतील आणि महिलांनी देखील शासनाला इशारा दिलाय की ज्या पद्धतीने आपण लाडकी बहीण योजना देताय ती योजनेऐवजी आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा, आमच्या नोकऱ्या मिळावा। या 2 दिवसात जर निर्णय नाही झाला तर शासनाच्या विरोधात जाऊन आम्ही मुंडन देखील करणार असल्याचं यावेळी या आंदोलनकर्ता महिलांनी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। कॅमेरामन मयूर बारगेजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।